नमस्कार मंडळी, राम राम. काल जो लोणचंचा व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यावर किती सारे कमेंट्स, सासूबाईंना कामाला लावलं, सासूबाई काम करतायत, सासूबाईंना एकटीलाच लोणचं घालता येतं, तुम्हाला लोणचं येत नाही, अरे बापरे तुम्हाला लोणचं घालता येत नाही, असं तसं तुम्ही काय बाबा कमेंट करून मोकळे झाले आणि मी सुद्धा डिलीट करून मोकळी झाले. जास्त काही ताण नाही घ्यायचा. आणि हे बघा माझ्याकडे 2 पाहुणे आलेले आहेत, त्यांची ओळख मी व्हिडिओमध्ये पुढे करून देते. तर लोणचं हे आम्ही वर्षभर टिकवण्यासाठी घालतो, त्याच्यामुळे आई घालते लोणचं नेहमी दरवर्षी. आणि ते आईला व्यवस्थित जमतं, आईचं परफेक्ट मेजरमेंट असतं त्यामुळे. आणि आमच्या सासूबाईंना अशी कामं करायला खूप आवडतात, तर तुम्ही जास्त ताण नका घेत जाऊ. आणि इथे आता मी सॅलड बनवते. आई थोडी चिडलेली आहे की बाबा आपण शेतकरी आहोत, आपल्याकडे गहू ज्वारीची काही कमी नसते, दणकून 3-4 भाकऱ्या खायचं टणटण राहायचं, तर तुम्ही असलं घासपूस खाता ह्याच्याने पोट भरतं का, असं तसं चालू आहे. कारण मी सॅलड बनवते त्यामुळे. तर आई थोडी चिडलेली आहे की हे नका खात जाऊ, तुम्ही भाजी भाकरी खात जा, त्याच्याने छान राहाल. तर ह्या माशाचं नाव मला माहीत नाही. आणि हा सोकी आहे, कासव. चला यांना लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.